आले होते, परंतु तेवढी चांगली डिफेंडिंग केली ती श्री गावठेवाडी संघाने धावाची स्वीकार केली. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा लहान मूर्ती लहानपण कीर्तिमान श्री गावठेवाडी संघाचा हा दीपक 7 नंबरचा रेडर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. समीकरण अजूनही काही लांब गेलेलं नाही मित्रांनो. कबड्डीच्या खेळामध्ये कुठल्या खेळात आउट नसतो. दरम्यान संत सुरुवात अजूनही श्री गावठेवाडी संघाकडून. आता जातो ग्राउंड नंबर 1 वर जिथे लढा चालू जय हनुमान घोडा बनाम श्रीकृष्ण भौमोली संघाचा हा 68 रेडर. बघूया अंतरिक्त हाती परततो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिंगाबंधू सूर्यला नमस्कार करून पहिली पिरियड मारतो. हॅलो. आणि आता मात्र निश्चित मला वाटतं एखाद्या गुणाची लयलूट करतो की काय, आणि एक गुणाची लयलूट करतो हा गोरगाव संघाचा शिंगवा रायडर. एक आयकॉन रायडर, बरीचशी मैदाने गाजून काढलेला हा रायडर, अतिशय चाणक्ष असा रायडर, बोनस मारणार मात्र माहीर असतो असा रायडर. इकडे सुद्धा जबरदस्त जुगलबंदी ग्राउंड नंबर 2 वर वैदेशी बनाम श्री गावठेवाडी या दोन संघाच्या दरम्यान. आता हॅलो पुन्हा एकदा वैदेशी संघाचा हा आखूड बांध्याचा रायडर. बघूया रायडर बाप सिंगल बांधव गावठेवाडी. पुन्हा एकदा 7 नंबरचा खेळाडू दीपक येतो. हेदुशीच्या प्रांगणामध्ये रेड मारतो. गेलेला गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो का, बघा आपल्या साथीदाराला इन करण्याचा प्रयत्न करतो का, एखाद्या गुणाची लयलूट करतो का आपल्या संघासाठी. निश्चित एखाद्या गुणाची जर लयलूट केली तर थोडासा संघ मात्र आघाडीवर जाण्याची शक्यता आहे गावठेवाडी संघ. इकडे सुद्धा ग्राउंड नंबर 2 वर सुंदर अशी पकड जय हनुमान घोडगाव संघाकडून. तथा जातो ग्राउंड नंबर 2 वर जिथे लढत आले वैदेशी बनाम गावठेवाडी या दोन संघाच्या दरम्यान. आता मात्र काहीसा रेडर होतो तेजस 17 नंबर परिधान केलेला हा जर्सी लाथांकडे टिपण्याचा प्रयत्न करतो. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त अशी रेड म्हणावी लागेल, परंतु रिक्त हाती परततो तेजस. कुठल्याही गुणाची कमाई न करता रिक्त हाती परततो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा वैदेशी संघाचा 4 नंबरचा रेडर नित्य लहानपण कीर्ती महान. आता मात्र थर्ड रेड असावं मला असं वाटतं. करो की मरो या स्थितीत पुन्हा एकदा 14 नंबरचा रेडर करो की मरोच्या स्थितीत असताना बघूया काय करतो आपल्या जिल्ह्याला गुण मिळवण्याचा प्रयत्न, परंतु रायडर मात्र बाद होतो. सुंदर अशी डिफेंडिंग वैदेशी संघाकडून. वैदेशी संघ जर्सी पकडायची नाही. पुन्हा एकदा तो शशिकांत लेंडे कमाई करावी लागणार आहे ती दीपकाला, परंतु तो सुद्धा रिक्त हाती परतताना दिसतो. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा शशिकांत लेंडे वैदेशी संघाचा एक आधारस्तंभ, एक हुकुमी एक्का, त्याला मात्र कुठेतरी जाळामध्ये जयबंद करायचा प्रयत्न केला होता, परंतु असा पेटवला आणि निश्चित 3 गुणाची लवलूट करतो शशिकांत लेंडे. टाइम आउट. इकडे सुद्धा सुंदर पकड वडगाव संघाकडून, अतिशय सुंदर पकड म्हणावं ती श्रीकृष्ण भोंबरी संघाच्या खेळाडूला. मला वाटते 2+2 असावा निश्चितच.
लाईनमन लक्ष द्या तिकडे. लाईनमॅन आहेत आमचे लाईनमॅन आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा जातो ग्राउंड नंबर 1 वर जितू बेंगाल बबन बेंगालचे सुपुत्र बघूया. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा रेडर, उंच असा रेडर, अतिशय सुंदर अशी रेड बघायला भेटते. तेवढं चालू क्षेत्ररक्षण करतो तो घोडगाव संघ. हॅलो जबरदस्त अशी ज्याच्या मांडीवर ठार तोच कबड्डीचा बाप 1 गुणाची लायलूट करतो गावडेवाडी संघाचा. हॅलो तसंच ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा लढत चालू आहे. अतिशय सुंदर म्हणावे लागेल. सुंदर अशी पकड अंकुश कुठेतरी जाळ्यामध्ये सापडायला जाते. सुंदर अशी पकड म्हणायला जाते श्रीकृष्ण डोंबिवली संघाकडून सुपर बॅगला आणि पुन्हा एकदा 1 गुणाची लयलूट करतो डोंबिवली संघाचा हा रेडर. जबरदस्त अशी सामने बघायला भेटतात या मैदानावर. आता मात्र आकाशच्या खांद्यावर जबाबदारी आले जय हनुमान घोडगाव संघाची. या स्टेज मध्ये सावली नाही पाहिजे सर, कारण बाहेरून बोलता नसती. बाहेरून बोलू नका गावडेवाडी संघ. आणि 1 गुणाची कमाई करतो हा रेडर. खरोखर सुंदर अशी जुगलबंदी ग्राउंड नंबर 1 आणि 2 वर अख्ख्या पट्टीचे सामने चालू आहेत. शेवटचा काही वेळ शिल्लक राहिलेला आहे. 1-2 मला वाटतं 2 गुणाची कमाई करतो शशिकांत लेंडे. आणि गोल कावणी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु निश्चित 1 गुणाची कमाई करतोय शशिकांत लेंडे. ग्राउंड नंबर 2 वर एक चुरशीची लढत. अंकुश शिंगा एक जबरदस्त आयकॉन रेडर. निवफुले जरा इकडे यायचं आहे. निवफुले हो निवफुले गोडगावला 3 आणि मुंबईला बनवते. खरोखर सुंदर असे सामने बघायला भेटते या मैदानावर. दबनीच्या मैदानावर भरगच्च असं पब्लिक भरलेलं मैदान. सकाळच्या सत्रात रात्रभर झालेले सामने आता सकाळच्या सत्रात चालू आहेत. घोडगाव संघ अजूनही मैदानात खरोखर नाराज असा संघ एक डोंबिवली संघाकडे झुंज देतो.
ग्राउंड नंबर 2 चा झालेला सामना पंच कडवा ग्राउंड नंबर 2 वर झालेला सामना यदोशी विरुद्ध गावटेवाडी यामध्ये यदोशी 12 गुणांनी विजय झालेले. चला पुढचा सामना डोपावाडी विरुद्ध बोरवाडी तिसऱ्या राऊंडचा शेवटचा सामना डोपावाडी आणि कैरवाडी. हॅलो ग्राउंड नंबर 1 वरती लढा चालू आहे. श्रीकृष्ण भोमोली बनाम जे हनुमान घोडगाव आणि 1 गुणाची लढत करतोय. चला ग्राउंड नंबर 2 चा सामना पुकारा. ग्राउंड नंबर 2 माननीय श्री ग्रामपंचायत ताडगाव पोलीस पाटील यांच्याकडून गावश्रेय गावठेवाडी यांना चला डेमेवाडी आणि कैरवाडी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या. रायडर बाप बोंबोली 1 पॉइंट घ्या. काय 7,000 संपायला शेवटची 2 मिनिटं. चला डेपा पंच दीपक गंभीर ग्राउंड नंबर 2 चा सामना चालू करा. सिंगल पॉइंट सामना संपायला शेवटचा मिनिट. संपला. संपला.